काढला एक्सरे मध्ये थोडं असं दिसलं तुम्हाला? थोडं दिसलं. मग सांगितलं तुम्हाला की ना ऑपरेशन करावं लागेल, सिटी स्कॅन काढायला. सिटी स्कॅन काढावं लागेल. हा. सिटी स्कॅन काढून तुम्ही सगळं तपासलं. मग मला सांगितलं की तुला ऑपरेशन करावं लागणार. मग ऑपरेशन केल्यानंतर मला एका महिन्यात भरपूर कव्हरिंग झालं. त्यामुळे मला चांगलं वाटलं. कामावर किती दिवसांनी गेले तुम्ही? मी चौथ्या दिवशीच काम आवडलं. चौथ्या दिवशी. पण त्या हाताने नसेल ना काम? मी त्या हाताने एकदम कमी करतो, डाव्या हाताने भरपूर काम केलं. त्या हाताने. बरं. आणि 1 महिन्यानंतर प्लास्टर काढलं ना तुमचं? हो, 1 महिन्याने प्लास्टर काढल्यानंतर मग काम किती करायचे तुम्ही? भरपूर करायचं. भरपूर करायचे. बरं. आणि आता 2 महिने झाले. 2 महिन्यात तुम्हाला आता किती काय काय हालचाली करता मला येतात? आता 90% सगळं हालचाल करता येते. बरं. ते असं पुढे येऊन दाखवून उलट आपण ते उलट पूर्ण असं बरोबर ते करता येतं. मग हात इथं ठेवा, सगळे व्यवस्थित झालं. ठीक आहे. तुम्हाला लिहिता येतं ना तर? हो, लिहिणं वगैरे लगेच सुरू झालं का तुमचं? हो, आता 2 महिने झाले ना? हो. 2 महिन्यात सगळं तुम्हाला जमायला लागलं. 90% सगळं चांगलं झालं. आता थोडंच काहीतरी राहील. किंचित राहिले. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. तुम्हाला कसं वाटतंय त्यांची प्रोग्रेस? 100% प्रोग्रेस आहे. कारण की ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही 6व्या दिवशी वर्किंग चालू झालं होतं वडिलांचं. आणि जेव्हा डॉक्टरांनी सल्ला दिला का पहिले तुम्ही MRI करून घ्या, त्यांनी काय झालं का डिटेल इन्फॉर्मेशन मिळाली. डॉक्टरांनी ऍक्शन घेतलं का तो ऑपरेशन केलं तर बरं नाही. त्या ऑपरेशनमुळे काय झालं का आम्हाला असं वाटलं होतं का 15-20 दिवस आता पप्पांना काय हात हलवता येणार नाही. तर डॉक्टरांनी एवढं सुरेख ऑपरेशन केलं का 5व्या दिवशी ते थोडेफार हात फिरवणं वगैरे सगळे वर्किंग करत होते. आणि आजच्या तारखेला म्हणजे जसं कोणी जर त्यांना ते सगळं बघितलं तर कोणी सांगणार नाही का ऑपरेशन ते सगळं झालेलं आहे. म्हणजे वाटत नाही असं. म्हणजे पहिले काही झालंच नव्हतं असं. कोणी 2 महिन्यात सांगणार नाही का एवढं मोठं ऑपरेशन आणि असं हात वगैरे झालेला असं. लक्षात येणार नाही की ना याला काय फ्रॅक्चर होतं म्हणून. म्हणजे सुरेखरित्या ते डॉक्टरांनी सगळं केलं आणि स्टाफ पण खूप छान होता. खूप कॉपरेटिव्ह डॉक्टर्स आहे. थँक्यू. आणि आमचा तर सल्ला आहे का सगळ्यांनी जर हाडाचा काय असेल तर पहिले दाखवायला आलं पाहिजे इकडे. हो, लगेच सांगायला पाहिजे. थँक्यू.